नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर नेहमीप्रमाणे आजच्या भागामध्ये आपण एकूण 6 रांगोळी काढणार आहोत. अगदी छोट्या छोट्या रांगोळी आहेत आणि एकदम सोप्या आहेत. अधिक महिन्यामध्ये रोज आपल्याला दारासमोर देवासमोर काढण्यासाठी ह्या छोट्या छोट्या रांगोळी आणि शुभचिन्हांच्या रांगोळी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या सकाळच्या घाई गडबडीमध्ये नक्कीच आपल्याला या रांगोळींची मदत होईल. तर हे बघा, मी इथे अशा एक डॉट देऊन 3 पाकळ्या काढून घेतल्यात आणि प्रत्येक पाकळीच्या साईडनी पाकळीच्या मध्यंतरी असा गोलाकार येईल अशा आपण तुरे काढून घेतलेले आहेत. खूप सोपी रांगोळी आहे आणि एकदम छोटी रांगोळी आहे आणि शुभचिन्हांबरोबरच ही रांगोळीसुद्धा आपल्याला काढता येते. तर अधिक महिना असो नाहीतर आपला नेहमी 12ही महिन्यामध्ये आपल्याला कधीही रांगोळी काढावीच लागते. दाराबाहेर, तुळशीसमोर, देवघरामध्ये आपल्याला नेहमीसाठीच्या रांगोळी कामी येतात. त्यातल्या त्यात अधिक महिना असल्यामुळे जे रोज रांगोळी काढत नसतील ते अधिक महिन्यामध्ये, श्रावण मासामध्ये, कार्तिक मासामध्ये ह्या आवर्जून रांगोळी काढल्या जातात. त्यासाठी अशा छोट्या छोट्या रांगोळींचा आपल्याला खूप उपयोग होतो पटकन काढण्यासाठी आणि एकदम छोटी आणि रेखीव रांगोळी दिसण्यासाठी आपण ह्या रांगोळी काढू शकतो. तर हे बघा किती सुंदर रांगोळी दिसत आहे. अगदी सोपी आहे. फक्त 3 पाकळ्या काढून 3 तुरे काढलेत आणि तुऱ्याच्या साईडने आपण ऑरेंज कलरच्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत आणि मध्यंतरी लाल डॉट दिला आहे. तर ही झाली आपली आजच्या भागातली पहिली रांगोळी मैत्रिणींनो. आणि आजचा पूर्ण व्हिडिओ पहा आणि सगळ्यात जास्त रांगोळी कोणती आवडली किंवा तुम्हाला उद्याच्या भागामध्ये कोणत्या रांगोळी पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून सांगितलं तर मी तसा व्हिडिओसुद्धा घेऊन येईल. तर इथे बघा, आपण दुसरी रांगोळी काढतो. इथे अशी आपण 4 ठिपक्यांच्या 2 लाईन मारायच्या आहेत आणि मध्यंतरी 2 खाली आणि 2 वरी असे डॉट्स द्यायचे आहेत आणि या पद्धतीने आपण हे लाईन अशा जॉईंट करून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, आपण असे चारही साईडने असे चक्र काढून घेणार आहोत. अगदी हलक्या हाताने हे चक्र काढले का अगदी साईज पण सेम येतो आणि आकार पण व्यवस्थित येतो. तुम्हाला नाही जमला तर 1-2 वेळा ट्राय करा. नक्कीच तुम्हालासुद्धा हा आकार जमून जाईल. आणि त्यावरती आपण अशा 3-3 लाईन देऊन घेऊयात. दिसायला खूप छोटी आहे. अगदी 4 ते 2 ठिपक्यांची रांगोळी आहे, पण काढल्यानंतर अगदी मनमोहक आणि देखणी अशी रांगोळी दिसते. नक्कीच तुम्हाला रांगोळी ही आवडली असेल. प्रत्येक रांगोळी ह्या आपल्या छोट्या असतात आणि अट्रॅक्टिव्ह असतात. कोणतीही रांगोळी काढली तरी छानच दिसते. तुम्हाला ज्या पद्धतीने काढता येईल किंवा तुम्हाला जशा जमतील तशा तुम्ही रांगोळी काढा. तर ही बघा, ही सुद्धा आपली लाल आणि पिवळी रांगोळीचे आपण मोठे डॉट्स देऊन ही सुद्धा रांगोळी झालेली आहे इथे. तर आपण पुढची रांगोळी काढतो मैत्रिणींनो. इथे आपण 3 ते 3 असे डॉट्स देऊन घेतलेत. तर इथं आपण स्वस्तिक काढतो आहे. तर हे बघा, मी इथे प्लसचं साईन देऊन घेतलं आहे आणि साईडच्या डॉट्सवरती आपल्याला अशा स्वस्तिकच्या लाईन ओढून घ्यायच्या आहेत आणि रिपीट त्या साईड आपल्याला त्या लाईन आतल्या साईडने अशा ओढून घ्यायच्या आहेत. शुभचिन्ह आपल्याला दररोज देवासमोर, तुळशीसमोर काढले तरी छानच दिसतात. फक्त दाराबाहेर काढणाऱ्या रांगोळी आपण रोज वेगवेगळ्या काढल्या तर एक आपल्या मनालाही छान वाटतं आणि पाहणाऱ्यांनाही छान वाटतं. तर हे बघा, आपण जिथून मधल्या साईडनी स्वस्तिक आहे तिथून जॉईंट करून प्रत्येक स्वस्तिकच्या जे तुरे काढलेत त्यावरती आपल्याला असे तुरे काढून घ्यायचे आहेत गोलाकाराचे आणि इथे त्याला व्यवस्थित आपण आकारसुद्धा देऊन घेत आहोत. खूप सोपी साधी रांगोळी आहे. अगदी 3 ते 3 ठिपक्यांपासून काढलेली आहे, पण पाहताच मनात भरल अशी ही रांगोळी आहे स्वस्तिकची. नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर उद्या कोणत्याही 3 रांगोळी तुमच्या कामीच येणार आहेत. देवघरात, तुळशीसमोर आणि आपल्या दाराबाहेर किंवा कुणी अंगणात काढतं, कुणी उंबरवट्याच्या साईडला काढतं. फ्लॅटमध्ये राहणारे असतील तर एकदम दाराच्या साईडला काढतात. गावाकडे राहणारे दारात काढतात. तर कुठेही तुम्ही रांगोळी काढल्या तरी ह्या रांगोळी अगदी छानच दिसतात. अगदी छोटी रांगोळी आहे पण खूप सुंदर आपल्या रांगोळी दिसतात, एकदम उठून दिसतात. तर ही बघा, आपली इथे सुद्धा ही लाल पिवळा रंग भरून रांगोळी स्वस्तिकची तयार झालेली आहे. तर आता आपण इथे पुढची रांगोळी काढूया. तर इथे मी लाईन देऊन घेतली आणि त्यावरती अशा गोल पाकळ्या काढल्यात 2 आणि एक उभ्या साईडची पाकळी काढून घेतलेली आहे आणि हलका असा आपण इथे पांढरा रंग असा भरून घेणार आहोत. आपल्या सगळ्याच रांगोळी एकदम सोप्या सोप्या असतात. प्रत्येकीला काढता येतील आणि प्रत्येकीला पाहताच आवडतील अशा एकदम छोट्या आणि देखण्या रांगोळी मी तुम्हाला दाखवत असते मैत्रिणींनो. या व्यतिरिक्तही तुम्हाला कोणत्या रांगोळी काढायच्या असतील किंवा पाहायच्या असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. मला जसा जमेल तसा मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. तर इथे बघा, मी त्याच्याखाली अगदी 2 लाईन जोडून दिलेल्या आहेत आणि एक लाईनमध्ये थोडासा गॅप देऊन खालीसुद्धा जोडून दिल्यात आणि मधल्या गॅपमध्ये आपण पांढरा रंग भरलेला आहे. तुम्ही इथे दुसराही कलर भरू शकता आणि त्याखाली मी लाल
रांगोळीने असे 3 मोठे मोठे डॉट्स दिलेत आणि वरती पिवळ्या रांगोळीने एक डॉट दिला आहे आणि पेन्सिलच्या सहाय्याने आपण इथं असे पानं तयार करून घेणार आहोत त्या डॉट्सपासून आणि खाली एक डॉट देऊयात. ही सुद्धा अगदी 1 मिनिटात होणारी रांगोळी आहे. अगदी नवनवीन आकाराच्या आपल्या मनात भरतील अशा आणि पाहणाऱ्यांनाही एकदम असं मनाला छान वाटेल त्यांच्या अशा ह्या रांगोळी आहेत छोट्या छोट्या अगदी. तर ही सुद्धा रांगोळी आपली इथे काढून झालेली आहे मैत्रिणींनो. तर आपण पुढची रांगोळी काढूयात. इथे सुद्धा मी 3 ते 2 असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत आणि प्रत्येक 2 डॉट्सला मधल्या डॉटपर्यंत आपल्याला असा गोलाकार पद्धतीने तिन्ही साईडने असे काढून घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपण असे मधल्या भागाच्या साईडने झुकतील अशी लाईन काढून घ्यायची आहे तिन्ही साईडने, ज्याप्रमाणे आपल्या डमरूला असतात. आणि त्यावरती आपण इथे जी सुपारी असते का ती सुपारी ठेवून त्यावरती पांढऱ्या रांगोळीने आपण अशी रांगोळी टाकून घेणार आहोत. मी इथे पांढरी रांगोळी टाकली. तुम्हाला इथे लाल पिवळा किंवा फक्त लालच किंवा फक्त पिवळाही रांगोळीने तुम्ही जर या सुपारीवरती रांगोळी टाकली तरी रांगोळी छान दिसेल. आणि एकदम मधल्या साईडने आपण त्या सुपारीच्या साईड कडे झुकतील याप्रमाणे असे डॉट्स देऊन घेणार आहोत. खूप छोटी रांगोळी आहे आणि अगदी युनिक रांगोळी आहे. नक्कीच तुम्हाला सुद्धा ही रांगोळी काढता येईल. अगदी सोपी आहे. एक वेळा नक्कीच तुम्ही सुद्धा ही रांगोळी ट्राय करा. आणि आपण सुपारीच्या वरती जिथं रांगोळी टाकली त्यावरती आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे छोटे छोटेसे डॉट्स देऊन घेऊयात. तर मैत्रिणींनो, अशाच रांगोळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. इंस्टावरती सुद्धा आपली आयडी आहे अनु डेली रंगोली, तिथे सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता आणि अशाच नवनवीन रांगोळी तुम्ही तिथे सुद्धा पाहू शकता. आणि खरंच तुम्हाला रांगोळी काढायला आवडत असेल तर नक्कीच फॉलो करा आणि नक्की आपले रोज व्हिडिओ पाहत राहा. आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये 6-7 कमीत कमी 5 रांगोळी मी दाखवत असते. त्यासाठी नक्कीच आपले व्हिडिओ रोज तुम्ही पाहत राहा. आपला व्हिडिओ रात्री येतो. रात्री तुमच्याकडे टाईम असेल तर रात्री पहा, नाहीतर तुम्ही दिवसा कधीही वेळातला वेळ काढून रांगोळी पाहिल्या आणि तुम्हालासुद्धा रांगोळी काढायला मदत होईल. तर इथे बघा 3 ते 3 आपण डॉट्स दिलेत आणि इथे सुद्धा प्लसचं साईन काढून घेतलं आहे आणि रिपीटमधल्यासुद्धा साईडने आपल्याला प्लसचं साईन काढून असे जॉईंट करून घ्यायचे आहेत. ही सुद्धा आपल्याला शुभचिन्हामधली स्वस्तिकचीच रांगोळी आहे. तर तिरप्या पद्धतीने ते स्वस्तिक तयार होतं आणि आपण मेन स्वस्तिकच्या ज्या लाईन काढल्या होत्या त्यावरती आपल्याला एकदम छोट्या छोट्या अशा 2-2 लाईन द्यायच्या आहेत आणि त्यावरती एक डॉट देऊन घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, ह्या होत्या आपल्या आजच्या भागातल्या 6 रांगोळी. अगदी सोप्या, सुंदर आणि देखण्या रांगोळी आहेत. नक्कीच तुम्हाला सगळ्या रांगोळी आवडल्या असतील. तर असेच व्हिडिओ पाहत राहा, अशाच रांगोळी शिकत राहा, रांगोळी काढत राहा, रांगोळीचा प्रयत्न करत राहा. तर भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये नवीन रांगोळीसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आणि हो, उद्या कोणत्या रांगोळी पाहायच्या असतील तर ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि आजच्या सगळ्या रांगोळींचा आनंद घ्या. जी रांगोळी आवडल्या त्या रांगोळी उद्या नक्कीच तुम्ही तुमच्या दारात, देवघरात आणि तुळशीसमोर काढण्याचा प्रयत्न करा. तर या अधिक महिन्यामध्ये रोज नवनवीन रांगोळी तुम्ही सुद्धा काढत राहा.